थोडा काय नाही म्हणायचं तुम्ही? काय नाही मला तुम्ही? हा सोडा मला, सोडा. झालं तुझं? निघ. काय हवं तुम्हाला आता माझ्याकडून? प्रश्न नाही विचारायचा. इथं मी प्रश्न विचारणार आणि तू उत्तर देणार. अहो पण झेंडे साहेब, मी आता काय केलंय? ईशा निमकरच्या घरी डॉक्टरला कोण घेऊन गेलं होतं? तुला काय वाटलं ईशा निमकरला मदत केली म्हणजे मला कळणार नाही? माझी सगळीकडे नजर असते. विलास झेंडे नाव आहे माझं. काय? विलास झेंडे. भल्या भल्यांना ढगाचा रस्ता दाखवला. मी तुला खूप प्रेमाने विचारतोय, सांग ईशा निमकरचा नेमका प्रॉब्लेम काय? ईशा निमकरला नेमकं काय झालंय? पाणी पाहिजे तुला? हा? बोल. नाही सांगू शकत साहेब, ते आमचे पेशंट आहे. बरोबर, म्हणून तर तुला इकडे घेऊन आलो ना. तुमच्या पेशंटला काय झालंय हे तूच सांगू शकतोस ना डॉक्टर साहेब. नाही सॉरी, कंपाऊंडर साहेब. बोल. एकदा चूक झाल्या झेंडे साहेब, झाली आता 25 वर्ष झाला. परत ती चूक नाही करणार आता. चूक तर तू आत्ता करतोयस. 25 वर्षापूर्वी एकदम करेक्ट केलं होतं, आम्हाला मदत केली होती. मी तुला खूप शांतपणे विचारतो, तू शांतपणे उत्तर दे, नाहीतर ना मला तुला मारावं लागेल. ते मला आवडणार नाही. कसं आहे, लेकरा बाळाचा माणूस आहेस तू. बोल. आता काळात माझ्याकडे. हो मारू नका, मारू नका झेंडे साहेब, मारू नका. मी काय केलेलं नाही, मारू नका. मी तुला काय सांगितलं होतं? प्रश्न मी विचारणार, उत्तर तू देणार. अहो झेंडे साहेब, मी काहीच केलेलं नाही. उत्तर दे. माझी काहीच चूक नाही झेंडे साहेब. अहो ईशाला सगळं आपापच कळलं होतं. तेच विचारतोय, काय कळलं? दादासाहेबांचा रिपोर्ट 25 वर्षापूर्वी बदलला होता. ईशाचं वय किती आहे? 23. दादासाहेब ढगात जाऊन किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? 25 वर्ष. मला काय येडा समजतोस का रे? येडा समजतोस मला? नाही हो झेंडे साहेब. हो मी पण चक्रावून गेलो होतो साहेब. तू माझ्याशी गेम करू नकोस. तुला माहित आहे, जो माझ्याशी गेम करतो त्याचा 100% मी गेम करतो. बोल. आयुष्यभर तोंड बंद ठेवण्यासाठी तुला पैसे दिले होते, बरोबर? विसरलास? दादासाहेबाचा रिपोर्ट बदललेला फक्त तुला माहित होतं. मग ईशाला कसं कळलं? अहो झेंडे साहेब, खरंच सांगतोय, मला काहीच माहित नाही त्यातलं. गेले कित्येक वर्ष घाणेरडं काम विसरण्याचा प्रयत्न करतोय मी. खूप वेळ झाला तुला विचारतोय. बोल बोल, लवकर सांग, लवकर सांग. कुणी सांगितलं? लवकर सांग. अहो झेंडे साहेब, मला खरंच काय माहित नाही. अहो झेंडे साहेब, ईशाला सगळं माहिती आहे पूर्वीच. तेच तुला विचारतोय मी, की कुणी सांगितलं सगळं? हा, लवकर सांग, नाही तर ना गोळ्या घाली सगळ्या खोपडीत. बोल. अहो झेंडे साहेब, मला खरंच काही माहित नाही. हो झेंडे साहेब, काय राजनंदिनी आली का वर्ण स्वर्गातून सगळं सांगायला? हा, तुम्हाला पटणार नाही झेंडे साहेब. ईशाला राजनंदिनीने सांगितलंय सगळं. येडा समजलास काय मला? हा, येडा समजलास मला? बोल. झेंडे साहेब, ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म. होय झेंडे साहेब, ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म. ईशाताई सर, तुम्ही? सर्जेराव काका, पैसा
मला बरीच कामं आहेत. काका, मी तुम्हाला हे विचारायला आले होते की तुम्ही गवती चहा आणाल का? हा? हो, आणतो ना. पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. बोला. सुमित कसा आहे? ईशाताई, तुम्हाला कसं माहित माझ्या मुलाबद्दल? माहितीये मला. म्हणजे तुम्ही मगाशी जे बोललात ते सगळं तुम्ही आधी ऐकलेत ना, जसंच्या तसं? हो, 25 वर्षापूर्वी. काका, राजनंदिनी सुद्धा तुमच्या मुलाची अशीच चौकशी करायची ना? हे सगळं तुम्हाला कसं माहित? हे तुम्ही तर आता आलात आणि तुम्हाला कसं माहित की इथे काय घडलंय पूर्वी? मला सगळं माहितीये. सगळं सगळं म्हणजे? सगळं म्हणजे सगळं. मी खूप लहान माणूस आहे हो. मला तुमच्या पुढे नाही बोलता येणार. राजनंदिनी तुम्हाला कायम आपल्यातलंच समजायची. तुम्ही उगाच स्वतःला छोटं म्हणून घेऊ नका. तिने तुम्हाला कधीच नोकर मानलं नाही. ईशाताई, म्हणजे तुम्हीच? तुझ्या मनात जे येतंय आणि ज्यावर तुझा विश्वास बसत नाहीये तेच खरंय. म्हणजे तुम्हीच राजनंदिनी ताई सर? हो, मीच राजनंदिनी आहे. तू पण बस आमच्या बरोबर खायला. वाटतो काय? अरे कशाला बस की रे. ताई साहेब, तुम्ही इथे परत आलात तेव्हा वाटलं होतं, पण काय विश्वास बसत नव्हता ना? नाही, बरोबर आहे. पुनर्जन्मावर सहसा कोणाचा विश्वास बसत नाही. राजनंदिनी ताई साहेब, तुम्हाला किती वेळा सांगितलंय असे हात जोडायचे नाहीत म्हणून. ताई साहेब, तुम्हाला तर माहित असेलच माझ्या हातून काय घडलंय ते. पण खरं सांगतो, माझ्या मुलाचा जीव वाचवण्याकरता मी नको ते काम केलं. ते सुद्धा नको त्या माणसासाठी. ताई साहेब, हे आयुष्यभर भीतीचं ओझ घेऊन जगतोय. मला ताई साहेब, मला माहितीये सर्जेराव काका, तुम्ही गेले अनेक वर्ष या घराचे मेंबर म्हणून राहताय. प्रत्येकाची तुम्ही इथे प्रामाणिकपणे आणि मनापासून सेवा केली. त्यावेळेस तुमची मजबुरी होती. तुमच्या मजबुरीचा फायदा घेणाऱ्या माणसाला त्यावेळेस शिक्षा झाली नाही, पण आता होणार. आपल्या सगळ्यांना ज्या माणसाने फसवलंय त्या माणसाला धडा शिकवायलाच पाहिजे. आणि ते काम मी करणार आहे. त्याने सगळ्यांचा विश्वासघात केला, मनमानी केली, दुःख दिलं, भीती दाखवली. पण प्रत्येकाची वेळ येतेच. आता दुःख त्याला होणार, कारण काळ आता बदललाय. अहो, तुमचा फोन वाजतोय. हॅलो. हॅलो, निमकर का? मी माने बोलतोय, डॉक्टर बिराजदारांच्या क्लिनिक मधून. हो हो, बोला ना. निमकर, तुमच्या ईशाला जपा. हो, म्हणजे आता डॉक्टर बरं करतीलच ना तिला? तसं नाही, धोका आहे तिच्या जीवाला. काय काय झालं? जुने मुर्दे बाहेर आलेच शेवटी. अहो, तुम्ही हे काय बोलताय? माझ्या डोक्यावर गण ठेवून
काही लोकांनी मला जीवाची भीती घातलीये आणि मी खरं काय ते सगळं सांगून बसलोय. आता मी इथं राहू नाही शकत. हॅलो माने, अहो कोण माणसं होती ती? तुम्ही नीट काय ते सांगा ना. जास्त काय सांगू शकत नाही नेमकर, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. हे बघा माने, मला एक सांगा, तुम्ही हॅलो 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 हिमकर, अहो काय झालं? अरे बाप रे. गुड मॉर्निंग सोनिया ताई. गुड मॉर्निंग. जयदीप भाऊजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग माय फ्रेंड वहिनी. भाऊजी लवकर रेडी व्हा. What? लवकर रेडी व्हा. माय फ्रेंड वहिनी, काय चाललंय तुझं? जयदीप भाऊजी, अजिबात वेळ वाया घालवू नका. रेडी व्हा. अच्छा, ऑल राईट, बट रेडी अँड ऑल वाय? एक्झॅक्टली वाय? सांगते. जयदीप भाऊजी, तुम्हाला आज ऑफिसचा चार्ज घ्यायचा आहे. ऑफिसचा चार्ज? हे सगळं कोणी डिसाइड केलं बाय द वे? मी. पण वहिनी, दादा इथे नसताना असा अचानक मी ऑफिसचा चार्ज घ्यायचा म्हणजे? अचानक म्हणजे? भाऊजी, ऑफिस तुमचं आहे, बिझनेस तुमचाच आहे, सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तुमचंच आहे. मग तुम्ही ऑफिसचा चार्ज घ्यायला हवा ना. त्यासाठी तुम्हाला कोणाच्या डिसिजनची काय गरज आहे? सोनियाताई, या. तुम्ही सांगा, जयदीप भाऊजींनी ऑफिसच्या कामाची जबाबदारी घ्यायला हवी ना. Yeah, actually, yes, you're right. ओके. जयदीप भाऊजी, तुम्ही लवकर रेडी व्हा. सोनियाताई, तुम्ही मदत करा हा त्यांना. ओके, कूल. मी आलेच. मी बाहेर थांबते. आज खूप महत्वाचा दिवस आहे हा चेडू. आज खूप महत्वाचा दिवस आहे चेडू. जयदू, दुपारी नीट जेवायचं, ठीक आहे? प्रॉमिस? प्रॉमिस. बोलो ना जल्दी. क्या तुमने कभी पाप किए हैं? तुम्हारी चुप्पी से मैं समझ गया. नहीं, वैसा नहीं है. जो पाप किए हैं वो वापस आएंगे. वापस आएंगे मतलब? मतलब सब पापों की सजा मिलने का वक्त आया है. क्या? पीर बाबा ने क्या बोला था? भूल गया? औरत से बच के रहना बोला था ना पीर बाबा ने. तो बस समझ लो कि वही औरत है
जो तुम सबको सबक सिखाएगी। ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म। बहुत बुरा वक्त शुरू होने वाला है, तैयार रहो। कितना समय चलेगा यह बुरा वक्त? बुरा वक्त खत्म होगा तब शायद तुम भी खत्म हो चुके होंगे। क्या बोल रहे हो आप ये? सही बोल रहा हूँ, इसलिए कह रहा हूँ बहुत बुरा वक्त शुरू होने वाला है। औरत से बच के रहना। परांजपे, विक्रांत सर इथे नसताना अचानक कशी काय मीटिंग बोलवली आज? कळेल तुम्हाला. पण या मीटिंग बद्दल मायरा मॅमनी काहीच सांगितलं नाहीये. ही मीटिंग ईशा मॅडमनी बोलवली. पण त्या कुठे काम करतात आता ऑफिस मध्ये? हो, पण त्या मिसेस सरंजामे हे विसरू नका. त्यांनी मीटिंग बोलावली म्हणजे बोलावली. आले. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो. मायरा मॅम दिसत नाहीयेत. त्यांना सांगितलं नव्हतं का कोणी? हो, मी सांगितलं होतं पण. ओके सपना, मायरा मॅमना कॉल कर आणि त्यांना अर्जंटली कॉन्फरन्स मध्ये यायला सांग. मॅम मी? हो तूच. ओके. मायरा मॅम, ईशा मॅमने तुम्हाला अर्जंटली कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवलंय. सॉरी, मी तुम्हाला सगळ्यांना सकाळी सांगितलं, पण तरी तुम्ही हजर राहिलात. थँक्यू. पण इतका अर्जंट काय इश्यू आहे मॅडम? सांगते. या मायरा मॅम. सॉरी मायरा मॅम, मी तुमचा वेळ घेतला, पण तसंच महत्वाचं काम आहे. बसा ना. महत्वाचं म्हणजे सरांनी काही निरोप दिलाय का? नाही. मग सगळ्यांना बोलवून का घेतलंय इतक्या अर्जंटली? सांगते. आजपासून आपल्या ऑफिसचा सगळा चार्ज जयदीप सर घेणार आहेत. आय थिंक ही गुड न्यूज आहे, राईट? कॉंग्रॅच्युलेशन सर. एक मिनिट. आणि हे कोणी ठरवलंय? मी. तू नाही, तुम्ही. या ऑफिसमध्ये सर नसताना सगळं मी सांभाळते. तो अधिकार माझा आहे, तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे मला. मग मी माझा अधिकार मला माहिती नसताना दुसऱ्या कोणाला का देऊ? दुसऱ्या कोणाला म्हणजे? आपण इथे जयदीप सरंजामे म्हणजेच सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकांविषयी बोलतोय. ते दुसरे कोणी नाही आहेत, या कंपनीचे हेड आहेत, मुख्य आहेत ते. पण मला सरांनी काहीच ऑफिशियली सांगितलेलं नाहीये. पण मी सांगतेय ना. मी विक्रांत सरांची बायको
आणि सरंजामे घराची सून या नात्याने सांगते की आजपासून जयदीप सरंजामे म्हणजेच जयदीप सर आपल्या ऑफिसचं काम सांभाळणार. आणि हे आता फायनल आहे. चला जयदीप सर.